नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण गुळामध्ये दूध मिक्स करून खूप मस्त अशी अगदी पारंपरिक रेसिपी बनवतोय, जी की भरपूर वेळा तुम्ही खाल्ली आहे, पण अशा पद्धतीनं तुम्ही कधीच बनवली नसेल. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे आणि अगदी महिनाभर टिकणारी आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी तर झालीच पाहिजे, कारण बऱ्याच वेळा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काहीतरी आपण देतच असतो. आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात तर ही रेसिपी सर्वांच्या घरी व्हायलाच हवी. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यापूर्वी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही. प्रमाण योग्य सांगितलं आहे, त्याच्यामुळे रेसिपी कुठेही चुकणार नाही. 1 वाटी इतका गूळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी इतकं दूध घालायचं आहे. आता हे व्यवस्थित एक वेळा मिक्स करून घ्यायचं. गूळ हा चिरूनच घेतलेला आहे. आता छान मिक्स व्हावं याच्यासाठी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, म्हणजे गूळ अगदी व्यवस्थित बारीक होतो. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काही वेलची घेतलेली आहे 3 ते 4. त्याच्यामध्ये 2 चमचे इतकी आपल्याला बडीशेप घालायची आणि सोबत त्याच्यामध्ये जर सुंठ असेल तुमच्याकडे ते सुद्धा घालू शकतात. आणि हे छान फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित हे बडीशेप त्याच्यामध्ये खाताना लागली की खायला सुद्धा पदार्थ तितकाच छान लागतो. आता मी इथे सुंठ होती पावडर म्हणून मी वापरलेली नाही. मिक्स करून घेतलं, साईडला ठेवून दिलं आणि जे मिश्रण तयार करून घेतलेलं गुळाचं दुधाचं ते आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर आता इथे परात घेऊन त्याच्यामध्ये 2.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं. आता गव्हाच्या पिठामध्येच आपल्याला पाव कप इतकं बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव कप इतका रवा घालून घ्यायचा आहे. आता रवा मात्र इथे आपल्याला बारीकच वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या आणि तो इथे पाव कप इतका वापरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. आता वेलची आणि आपण जी बडीशेप पावडर तयार करून घेतली होती ती घातली. सुरुवातीला अर्धा चमच इतकं सुंठ पावडर घातली. अगदी किंचितचा गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की चव अजून छान लागते. सोबतच आपल्याला 2 चम्मच इतकं पहा इथे मी तूप वापरलेलं आहे. तूपसुद्धा वापरायचं, ज्याच्याने पदार्थाला अजूनच छान चव येते आणि एक छान अशी चकाकी येते. आता इथे पाहू शकतात जे आपण तयार करून घेतलेलं गाळून घेतलेलं दुधाचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता एकदम सगळं घातलं तरीही काही हरकत नाही, कारण आपण जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी योग्य आणि परफेक्टच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा पदार्थ कुठेही चुकणार नाही आहे. तर इथे पहा अगदी मी एकदमच घालून घेतलं आणि छान गोळा तयार करून घेतला. अगदी मी इथे दाखवते या पद्धतीचा गोळा तयार करून घेतला. घट्ट गोळा मळायचा आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. अगदी म्हणजे मऊसूत छान असा हा गोळा तयार होतो. आता लगेच झाकण काढायचं 15-20 मिनिटानंतर आणि इथे गोळा पाहू शकता एक तयार करून घेतलेला आहे. चपातीच्या आकारापेक्षा मोठा, म्हणजे 2 चपातीच्या गोळ्याचा इतका एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो आपल्याला छान असं लाटून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर इथं वाटलं ना तर थोडंसं तुम्ही तेल लावा आणि तेल लावून छान अगदी व्यवस्थित लाटून घ्या. तर इथे ना पीठ अजिबात वापरू नका. पिठाने कसं पांढरं उठला जातो, पदार्थावरती पांढरं उठतं आणि मग कसा तो दिसायला सुद्धा छान वाटत नाही. तर इथे या पद्धतीनं पहा अगदी गोलाकार चपाती लाटतो या प्रकारे लाटून घ्यायचं. कुठेही जाड वगैरे ठेवायचं नाही, एकसारखी लाटून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला खसखस भुरभुरून घ्यायची आहे. खसखस मात्र आवर्जून घाला, दिसायला सुद्धा पदार्थ छान दिसतो आणि विशेष म्हणजे दाताखाली खाताना सुद्धा खसखस आली, बडीशेप आली की पदार्थाला अजूनच छान टेस्ट येते आणि मजा येते खायला सुद्धा. तर इथे मी दाखवलं 1 सेंटीमीटर जाडीचं इतकं आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहा इथे एक वेळा खसखस टाकल्यानंतर पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे खसखस व्यवस्थित बसली जाते. आणि नंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये इथे काप करून घ्यायचे, कट करून घ्यायचे. पाहू शकता आज इथे आपण या प्रकारे पहा कापण्या बनवतोय. आता या कापण्या आषाढामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वांच्या घरी बनवल्या जातात आणि विशेष म्हणजे सर्वांच्या घरामधून ह्या कापण्यांचा वास दरवळत असतो आणि कुणाच्याच घरी होणार नाही असं होणारच नाही, कारण गावाकडे तर मला तर या कापण्यांची खूप आठवण यायला लागली होती. तर अशा प्रकारे पहा मी छान अशा या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि ऑडीचा युनिरॅप पेपर फॉईल पेपर मी वापरलेला आहे, ज्याच्यामध्ये तेल व्यवस्थित अगदी सोकलं जातं आणि पदार्थ कुठेही तेलकट वगैरे राहत नाही. इथे छान तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि छोटंसं गोळा टाकून बघितला. तेल लगेच गोळावरती येत नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम झाले. एक एक करून सगळ्या आपल्याला याच्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या आहेत. तर आता बऱ्याच वेळा तुम्ही कापण्या बनवलेत आणि विशेष म्हणजे
खाल्लेल्यासुद्धा आहेत बरं का. पण दुधामध्ये तुम्ही कधी कापण्या बनवलेत का हे मला सांगा. आणि ह्या दुधामधल्या कापण्यासुद्धा आपल्या महिनाभर टिकतात. तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं दुधामध्ये एकदा बनवून बघा. खूपच भारी लागतात चवीला. आणि आपण दुधामध्येच गूळ मिक्स केला आणि मिक्सरमधून वाटून घेतला. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला जरा नक्की कमेंट करून सांगा. कारण याच्यामुळे काय होतं, गूळसुद्धा आपल्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आणि इथे पाहू शकता आता सर्व कापण्या अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. याच्याने काय होतं, कापण्यांना कलर पहा काय सुरेख आलेला आहे. आणि मस्त अगदी अलटीपलटी करून सगळ्या मी कापण्या इथे एकसारख्या तळून घेतल्या. तर आता इथे भरपूर अशा कापण्या तयार झाल्यात पहा. फक्त 2.5 वाटी आपण इथे पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि त्याच्यामध्ये पाव कप बेसन पीठ, पाव कप रवा घातला होता. आता सर्व बेसन पीठ तुम्हाला घालायचं असेल तरी घालू शकतात. आणि मस्त आपल्या कापण्या तयार झाल्या. बिलकुलही तेलकट झालेल्या नाहीत. आवाजसुद्धा तुम्ही ऐकला. आता मी तोडूनसुद्धा दाखवते पहा. मस्त अगदी मऊसूत कापण्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला थोड्याशा कडक हव्या असतील तर थोडा वेळ जास्त तुम्ही मध्यम आचेवरती तळून घ्या, म्हणजे छान कडक होतात. जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. काही लोकांना कडक खायला आवडतात, तर तशासुद्धा तुम्ही थोडंसं जास्त वेळ ठेवून करून घेऊ शकतात. आणि इथे पहा, आता या कापण्या तयार करून घेतल्या की ह्या कापण्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. मग प्रवासामध्ये न्यायचं म्हटलं की डब्बा वगैरे ह्याच्यामध्ये घेऊन जाण्यापेक्षा ह्या स्नॅक बॅगमध्ये घेऊन गेलात तर अगदी यूज करायचं आणि नंतरही तुम्ही टाकून पण देऊ शकता स्नॅक बॅग. तर अशा पद्धतीनं आणि कमी जागा लागते. विशेष म्हणजे डब्बा पण खराब नाही होत आणि छान आहे प्रवासामध्ये सुद्धा नेण्यासाठी. हे अगदी 1 ते 2 महिने छान अशा कापण्या टिकतात. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीनं ह्या स्नॅक बॅगमध्ये घालून याच्यासोबत स्टिकरसुद्धा भेटतं, ते लावून तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. याची लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची मी लिंक देऊन ठेवते किंवा प्रोडक्ट टॅग करून ठेवते. नक्की तुम्ही चेकआउट करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. जेव्हा कधी मी अपलोड करेन अशा छान रेसिपीज खूप आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. नक्की चेकआउट करा, खूप जास्त आवडतील तुम्हाला. तुम्ही आपल्या रेसिपी संपूर्ण पाहता, छानशा कमेंट करून सांगता, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि चला मग अशाच एका छान आणि युनिक जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.